आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की रेझिलियन्स आणि परसिव्हरन्स म्हणजेच आपल्याला आपल्या फेल्युअर पासून बाउन्स बॅक करणं गरजेचं आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे रोहन होमकर आणि गेल्या 10 वर्षाच्या माझ्या शिकवण्याच्या अनुभवानुसार मी एक पुस्तक घेऊन आलोय. पुस्तकाचं नाव आहे हाऊ टू बी अ हायली इफेक्टिव्ह स्टुडंट. जर तुम्हाला एक प्रभावी विद्यार्थी बनायचं असेल तर या पुस्तकात दिलेल्या टिप्स तुम्हाला नक्की फायद्याच्या ठरतील. विद्यार्थी दशेमध्ये आपल्याला खूप प्रॉब्लेम्स येतात. जर आपण एखाद्या परीक्षेमध्ये फेल झालो तर आपल्याला वाटतं की सर्व काही संपलं, पण तसं नाहीये मित्रांनो. ती परीक्षा फक्त त्या वेळेसाठी आपण फेल झालोय. आपल्याला एक नवीन संधी तर आपल्याला उपलब्धच आहे. त्यामुळे जर तुम्ही फेल्युअरला एका लर्निंग प्रमाणे जर बघितलं तर आपल्या स्ट्रॉंग विल पॉवरने परत अभ्यास करायला सुरुवात केलीत तर तुम्ही विजयी नक्की व्हाल. आपल्याला जर आपल्या यशाचा मार्ग खुला करायचा असेल तर आपल्यामध्ये हवं धैर्य, आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्याला ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या मनात हवी एक लवचिकता. तर चला तर मग सुरू करूया. जेव्हा आपल्याला एक फेल होणं म्हणजेच शिकण्याचा एक भाग आहे अशी विचारधारा निर्माण करणं. मित्रांनो, यामध्ये काहीच हरकत नाहीये. जर आपण फेल झालो तर आपल्याला निराश न होता पुढे कसं जायचं याबद्दल विचार करणं गरजेचं आहे. आपल्याला पॉझिटिव्ह माइंडसेट शिकणं गरजेचं आहे. तुमचं मन नेहमी जर नकारात्मक विचार करत असेल तर तुम्हाला खूप समस्या भेडसावू शकतात. जर सकारात्मक पद्धतीने तुम्ही विचार करून संकटांना तोंड दिलं तर तुम्ही तुमच्या आयुष्यात तर यशस्वी व्हालच. कीप मुव्हिंग फॉरवर्ड नो मॅटर व्हॉट हॅपन्स. जर तुमच्या आयुष्यात काहीही अडचण आली तरीही तुम्ही कुठेही थांबू नका, पुढे चला. मित्रांनो, पुढे चला म्हणजे अडचणींवर मात करून तुमची जी प्रबळ इच्छाशक्ती आहे तिचा वापर करून तुमचं ध्येय पूर्ण करण्यासाठी नक्की प्रयत्न करा. मित्रांनो, जेव्हा तुम्ही कन्सिस्टन्सी आणि पेशन्स या 2 गोष्टींना मनामध्ये स्थान देता त्यावेळी तुम्ही तुमची ऍक्टिव्हिटीज रेग्युलरली करता, जेणेकरून तुम्ही खूप जास्त वेळ तुमच्या अभ्यासावर मेहनत करू शकता आणि तुम्हाला सफलता प्राप्त होऊ शकते. मित्रांनो, जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला धैर्याची गरज आहे. धैर्य म्हणजेच तुम्हाला तुमच्यावर असलेला विश्वास आणि तुम्ही धीटपणाने घेतलेला निर्णय. मित्रांनो, अपयश जे आपल्या आयुष्यात येतं ते फक्त आपली टेस्ट घेण्यासाठी येतं की तुम्ही आता तयार आहात का. आणि जर तुम्हाला तुमच्या यशाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर आगेकूच करायची असेल तर तुम्हाला तुमच्या धैर्याला स्ट्रॉंग करणं आणि त्यासाठी तुम्हाला पॉझिटिव्ह माइंडसेटनी प्रयत्न करणं नक्कीच सुरू केलं पाहिजे. चला तर मग मित्रांनो, पुढच्या काही टिप्स इतर व्हिडिओजमध्ये बघूया.